इथे दिसतो स्पीकचं 1200 करू सुरू हो 1298 हो करू सुरू हो हो प्रार्थना म्हणते आधी बर ओम पार्थाय प्रतिबोधितान् भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरये चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ऐकू येतंय मॅडम ऐकू येतंय होत आहे हॅलो हो 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 61व्या श्लोकापासून सुरू करते हो ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया हे अर्जुना शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या अंतर्यामी असलेला ईश्वर आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार भ्रमण करवितो सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय शत पदाचारी जीव भ्रमराते सर्व भूतांच्या हृदयरूपी महाआकाशात ज्ञानरूपी वृत्ती हीच ज्याची सहस्त्र किरणे आहेत असा जो ईश्वर त्या किरणांनी उदयाला आलेला आहे त्या ईश्वर रूप दिव्य सूर्याने जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांना व स्वर्ग मृत्यू व पाताळ या तीन लोकांना प्रकाशित करून देह म्हणजे मी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले वाटसरू जागृत केले दृश्य जगदरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमले प्रफुल्लित झाली असता 5 ज्ञानेंद्रिये व 6वे मन या 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराला जो त्या कमळातून सुगंध चारतो असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र
बाहेरी नटी छाया विचित्र 84 लक्ष तया ब्रह्मादी किटांता अशेषाही भूत जाता देहा कारण योग्यता पावनी दावी तेथ जय देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तया आरूढे हे मी म्हणून सूत सुते कुंतले तृणतृणेची बांधिले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया परी दयाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी बाहुनी हालवी दोरी प्राचीनाची तेथ जया दे कर्मसूत्र मांडुनी ठेविले स्वतंत्र ते तिये तिये गती पात्र होची जागे किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा भ्रामकाचेनी संगे जैसे लोहो वेढारिगे तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा आपुला लिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राची सानिधी एकी तया सिंधू भरिते ताटे सोमकांता पाजरू फुटे उबदा चकोरांचा पिटे संकोचित तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके इसे चेष्टवी जती ते असे तुझ्या हृदयी अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडू सुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप असो हे सूर्याचे रूपक राहू दे तो ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरण पावणारा आहे व समष्टी आणि अहंकार पांघरून अखंड प्रकट आहे तो ईश्वर आपला मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवितो व बाहेर 84 लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो ब्रह्मदेवापासून छोट्या कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांच्या कर्मानुसार योग्यतेप्रमाणे विविध प्रकारच्या देहांच्या आकारास आणतो तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्याच्या पुढे मांडला जातो तो प्राणी हा देह मीच आहे असे म्हणून त्या देहावर स्वार होतो सुताची गुंडी ज्याप्रमाणे सुताने गुंडाळलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या दोरीने बांधली जाते अथवा पाण्यातील प्रतिबिंबाला बाळ हे आपणच आहोत असे मानते त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्याला दुसरे वेगळे कल्पून जीव हा देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून प्रगट होतो अशा प्रकारे शरीर आकार रूपी यंत्रावर सर्व भूतमात्रांना चढवित आणि त्यांच्या त्यांच्या संचित कर्माची दोरी हलवीत असतो ज्याच्यासाठी जे कर्मरूपी सूत्र स्वतंत्र तयार करून ठेवलेले असते ते हलविताच जो तो प्राणी त्या त्या गतीच्या योनीला प्राप्त होतो फार काय सांगावे चक्री वारा गवताला जसे आकाशात फिरवितो अर्जुना त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना स्वर्ग आणि संसार यामध्ये प्रारब्ध फिरविते लोह चुंबकाच्या सत्तेने लोखंड जसे फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वराच्या सत्तेच्या आधारे सर्व भूते क्रिया करीत असतात ज्याप्रमाणे चंद्राचा उदय झाला की सागर चकोर कुमुद आणि चंद्रकांत मणी या सर्वांची हालचाल सुरू होते समुद्राला भरती आली म्हणजे सोमकांत मणी पाझरतो चंद्रविकासी कमळे प्रफुल्लित होतात आणि चकोर चंद्रावृताचे सेवन करत होतात त्याप्रमाणे सर्व विश्वाचे उपादान कारण असलेल्या प्रकृतीच्या अधीन असलेली भूते विश्वाचे कारण असलेल्या त्या एका ईश्वराकडून हलविली जातात तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये विराजमान आहे हे पांडुसुता
देहासंबंधी अर्जुनपणाचा अभिमान न घेता मी मी अशी स्फूर्ती जो निर्माण करतो, जी निर्माण होते, तेच खरोखर ईश्वराचे स्वरूप होय. या लागी जो प्रकृती ते प्रवर्तवील ते निरुते, आणि जे झुंजवील तुटे न झुंजसी जरी. म्हणून ईश्वरू तो गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी, तिया सुखे राबवावी, इंद्रिये आपुली. तू करणे न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी, हृदयस्था जया. म्हणून आतून स्फूर्ती देणाऱ्या ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करून तू जरी युद्ध केले नाही तरी ती तुझ्याकडून युद्ध करविलच. म्हणून तो ईश्वर स्वामी आहे. तो संपूर्ण प्रकृतीचे नियमन करतो. त्या प्रकृतीकडून आपली इंद्रिये सहजपणे राबविली जातात. तू कोणतेही कर्म करणे आणि न करणे हे दोन्ही प्रकृतीच्या स्वभावाकडे सोपवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्वप्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारत, तू त्यालाच सर्व भावे करून शरण जा. त्याच्या प्रसादाने तू परमशांती आणि शाश्वत पदाला प्राप्त होशील. तया अहम वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिग महोदधी कासा गांग रिगाले जैसे. मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतु होऊनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. संभूती जेणे संभवे विश्रांती जैसे विसंबे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. तिये निजात्मपदींचा रावो ओनी ठाकसी अव्ययो म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तुगा. गंगेचे जल सागराला शरण जाऊन त्याच्याशी एकरूप होते, तसे त्या ईश्वराला अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही सर्वस्वी अर्पण करून शरण जा. मग त्या ईश्वराच्या कृपा प्रसादाने सर्वाचा लय जिच्यामध्ये होतो अशा स्वरूप शांती रूप तरुण स्त्रीचा पती होऊन तू आत्मानंद रूपी स्वरूपातच रममाण होशील. विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते ते कारण, विश्रांतीचे विश्रांती स्थान, विषयाची अनुभूती ज्याचा अनुभव घेते, त्या आपल्या आत्मपदाचा तू राजा होऊन राजील, असे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण बोलले. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. या प्रकारे हे युद्धातील परमगुह्य ज्ञान मी तुला सांगितले. या रहस्यमय ज्ञानाचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेप्रमाणे वाग. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी वानिता कीर्ती चौकडी पातली जगी. जे ज्ञान गीता या नावाने प्रसिद्ध आहे ते सर्व वैदिक ग्रंथांचे सारभूत ज्ञान तुला सांगितले आहे. या ज्ञानाने आत्मरूप रत्न स्वाधीन होते. वेदांताचे ज्ञान या ज्ञानाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे वेदांताला जगतात असा अमाप कीर्ती प्राप्त झाली आहे. ऐकू येते ना मॅडम? आवाज येतोय ना? हो येतोय हॅलो. ताई. हो हो येतोय. हा अजून जवळ बसता आलं तर बघा, अजून जवळ या थोडस. हा बर.
हा म्हणजे मोबाईल जवळ ठेवा वाटल्यास. हा बुद्ध्यादिके डोळसे तुला हे असं जयाचे करायचं बापू, हे बघ, जर काढायचं नसेल तर जाऊन सुसू हे करायची जयाचे का आणि आपण खडवसे चांगलं झोपायचं. ही ती अजिबात सर्वदृष्टा ही सुसू हे दिसे करतात नाही. कामला जया ते कोणाचा घेते चालू आहे? डायपरची सवय तुला नको असेल तर चालू तुझं मज गोप्याचे ही गुप्तधन परी तू म्हणून आन केवी करू या कारणे गा पांडवा आम्ही आपुला हा गुह्य ठेवा तुझ तुझ तिधला कणवा जा कळिलेपणे जैसी भुलली बोरसे माय बोले बाळा बाळो देशे प्रीती ही परी तैसे न करूची हो तेथ आकाश आणि गाळीजे अमृता ही साली फेडीजे का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे जयाचेनी अंग प्रकाशे पाताळींचा परमाणू दिसे तया सूर्य ही का जैसे अंजन सुदले तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारून या निके होय ते धनंजया सांगितले तुझ आता तू यावरी निके हे निर्धारी निर्धारुनी करी आवडे तैसे यया देवाची या बोला अर्जुनी उगाची चेला एथ देवो म्हणती भला अवचंकू होसी वाढी तया पुढे बुकेला उपरोधे म्हणे मी घाला तै तोची पिढे आपुला आणि दोषू तया तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसी जे जे आभारू धरुनिया तै आपण पैची पेचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेणे पै उगेपणा तुझिया अभिप्रायो ही धनंजया जे एक वेळ आवा कुनिया सांगावे ज्ञान बुद्धी इंद्रिये इत्यादी जे डोळस म्हणजे ज्ञानवान पदार्थ आहेत ते ज्या ज्ञानाचे कडवसे आहेत ते व मी सर्व दृष्टा देखील ज्या गीता ज्ञानाचा उदय झाला असता अनुभवास येतो ते हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गूढ त्या गुढाचाही गुप्त असा अनमोल ठेवा आहे परंतु तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणून तुला सांगण्याविषयी लपवून कसे बरे ठेवू याकरता अर्जुना आम्ही करुणेने व्यापल्यामुळे आपला हा आत्मज्ञानाचा गुप्त ठेवा तुला दिला आहे आईचे हृदय हे प्रेमाने तुडुंब भरलेले असते परंतु एखाद्या वेळी तीही आपल्या बाळाला रागावून बोलते परंतु मी सर्वज्ञ असल्यामुळे अयथार्थ कधी बोललो नाही माझे बोलणे इतके सूक्ष्म आहे की अतिसूक्ष्म असलेल्या आकाशाला जसे गाळून घ्यावे गाळून प्यावे अमृत आतून बाहेरून गोड असून देखील त्याचीही साल काढावी अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवून घ्यावे ज्या सूर्याच्या मूलभूत प्रकाशाने पाताळातील परमाणू देखील दिसतो त्या सूर्याला देखील अंजन घालावे याप्रमाणे अर्जुना मी सर्वज्ञानी असून देखील अनेक गोष्टींचा विचार करून जे योग्य आहे ते ज्ञान तुला सांगितले आहे आता यानंतर हे ज्ञान योग्य आहे की नाही याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे योग्य वाटेल तसे आचरण कर हे देवाचे बोलणे ऐकल्यानंतर अर्जुन स्तब्ध झाला तेव्हा देव म्हणाले अर्जुना ज्ञानासंबंधी प्रश्न विचारण्यास तू कधीही संकोच बाळगत नाहीस तू एक उत्तम प्रकारचा श्रोता आहेस वाढणारा वाढत असताना भुकेलेला माणूस जर भूक असून देखील लाजेने माझे पोट भरले असे म्हणेल तर त्याला स्वतःचीच भुकेची पीडा होते आणि खोटे बोलण्याचाही त्याला दोष लागतो त्याप्रमाणे सर्वज्ञ असे सद्गुरू भेटल्यावर भीड करून आत्मस्वरूपाचा विचार विचारला जात नसेल
तर आपला लाभ आपणच गमावून वंचना केल्याचे पापही लागते आणि आपणच आपल्या आत्मस्वरूपाला अंतरलो असेही होईल. परंतु अर्जुना, तुझा स्तब्ध राहण्याचा असा अभिप्राय दिसतो की पुन्हा एकदा आत्मज्ञान सारांश रूपाने सांगावे. तेथ पार्थू म्हणे दातारा, भले जाणसी माझिया अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. येर ज्ञेय हे जी आगवे, तू अच्युज्ञाता एकची स्वभावे. मा सूर्य म्हणून बाणावे, सूर्यात ते काही. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडे का वानणे, जे बुजतासी तू. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे दातारा, तू माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणतोस, मग असे औपचारिक बोलणे तरी कशासाठी? तुझ्याशिवाय प्रत्येकाचे अंतःकरण जाणणारा दुसरा कोणी आहे काय? देवा, विश्वातील सर्व पदार्थ जड असल्यामुळे ज्ञानाला विषय होणारे आहे आणि तूच एक चैतन असल्यामुळे स्वभावतः ज्ञाता आहेस. म्हणून सूर्य म्हणून सूर्याचे काय वर्णन करावे, त्याचे वर्णन नाही केले तरी तोच एक प्रकाशमान आहे. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही सांगितलेले तू समजून घेतेस, हेच काय आमचे थोडे वर्णन आहे? सर्व गुह्यतमं भूया शृणु मे परमं वचा, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वाहून अतिशय गुह्य असे माझे श्रेष्ठ वचन पुन्हा तू ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून तुला ही हिताची गोष्ट सांगतो. तरी अवधान पगळ करून या आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. हे वाच्य म्हणून बोधिजे, का श्राव्य मग आई विजे, तैसे नवे परी तुझे भाग्य बरे. उर्मीचे पिलिया दिठी पाना ये धनंजया, का आकाशवाहे बापिया घरीचे पाणी. जो व्यवहारू जेथन घडे तेथन पगडे, तयाचे फळची तेथ तो जोडे. काय दैवे न सापडे सानुकुळे, एरवी द्वैताची वारी सारुणी ऐक्याच्या परिवरी. भोगी जय जय अवधारी रहस्य आहे, आणि निरूपचारा प्रेमा. विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. आरिसाचिया देखीलया गोमटे की जे धनंजया, ते तया नोहे आपण या लागी जैसे. तू अत्यंत एकाग्रतेने माझा परिशुद्ध उपदेश आणखी एक वेळा श्रवण कर. हे ज्ञान बोलता येण्यासारखे आहे म्हणून मी बोलतो, आणि श्रवण करण्यासारखे आहे म्हणून तू श्रवण करतोस असे नाही. परंतु तू भाग्यवान आहेस म्हणून हे न घडणारे घडत आहे. अर्जुना, दृष्टीला पाना फुटत नसतो, पण कासवीच्या पिल्लाकरिता कासवीच्या दृष्टीला पाना फुटतो. आकाशाच्या पोकळीमध्ये काही साठवले जात नाही, परंतु चातकाला लागणारे पाणी मेघाच्या रूपाने आकाश धारण करते. ज्या विषयामध्ये जो व्यवहार घडत नाही त्या विषयात भाग्याने एकदम फळ प्राप्त होते. अनुकूल दैव असल्यावर कोणता लाभ होणार नाही याविषयी सहज विचार केला तर द्वैताची येरधारा नाहीशी करून ब्रह्मैकाच्या घरात जे भोगायचे ते रहस्य हे आहे, हे तू निश्चित लक्षात ठेव. प्रियतमा अर्जुना, भोगनिरपेक्ष निस्वार्थ प्रेमाचा जो विषय असतो तो दुसरा कोणीच नसून तोच आत्मा असतो असे जाणावे. आरशाला आपण घासून स्वच्छ करतो ते आरशासाठी नव्हे तर पाहणाऱ्यासाठी असतं. तैसे पार्था तुझे निमिषे, मी बोले आपण याची उद्देशे. माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पणगा, म्हणून जिवारीचे गुज सांगतसे जीवासी तुझ.
हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन, पै जळा आपण पे देता, लवण भुलले पंडुसुता, की आघवे तयाचे होता, न लजेची ते, तैसा तू माझ्या ठाई, राखो नेनसिची काही, तरी आता तुझ काही, गोप्य मी करू, म्हणून आगवीची पुढे, जे पावनी अति उघडे, ते गोप्य माझे चौकडे, वाक्य ऐक. त्याप्रमाणे अर्जुना, तुझे निमित्त करून मी आपल्यासाठी बोलतो. एरवी तुझ्या माझ्यामध्ये काही द्वैत आहे काय? याकरता अंतःकरणातील जीवाचे गुह्य मी तुला सांगतो. कारण अनन्य भावाने शरण आलेल्या भक्तांच्या भावाचे आम्ही भुकेले आहोत. हे अर्जुना, मीठ जसे जलाला आपलेपणा सर्वस्वी देते आणि जलाशी एकरूप होण्यास लाजत नाही, तसा तू माझ्यापासून काहीच गुप्त ठेवण्याचे जाणत नाहीस. तर मी तरी तुला चोरून गुप्त गोष्ट कशी ठेवू? म्हणून जगातील जेवढी म्हणून गुह्य आहेत, तेवढी सर्व ही ज्या आमच्या गुह्य वचनावर समोर उघडी पडतात, ते गूढ व शुद्ध असे वचन श्रवण कर. मन्मना थांबूयात आपण मन्मना इथे. भव हो ओके ओके, हो. ठीक आहे. हे म्हणू आपलं हा, असायदान. सायदान घ्या. हो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, असा यदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जय वांछील तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमे जय लांछन, मार्तंड जय तापहीन, ते सर्वाही सदाच जन, सोय रे हेतू, किंबहुना सर्व सुखी, पूर्णावनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोके इथे, दुष्टादुष्ट विजये होवाओ जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, येणे मरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. जय श्री ज्ञानेश्वर माऊली. छान ते, छान सांगितलं. थोडं बोलता. हा, म्हणजे आता आपला हा शेवटचा अध्याय चालू आहे, 18वा. बरोबर. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचा प्रत्येक ह्याच्यात संवाद आहे आणि हा आता मोक्ष संन्यास योग आहे. तर आपण आता बघतो की या अध्यायात स्पेशली 1 ते 12 श्लोकात त्यागाचा विषय मांडलेला आहे. प्रारंभी सद्गुरूंचे वर्णन करून त्याग आणि संन्यास यातील फरक स्पष्ट केला आहे. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग. सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे त्याग असतात. यज्ञ, दान व तप यांचा त्याग करू नये. 13 ते 18 श्लोकात जी कर्मे घडतात त्या संबंधी सांख्य सिद्धांताचे कथन केले आहे. कर्माचे कारण म्हणजे आधारभूत शरीर, कर्ता म्हणजे जीव, वेगवेगळी इंद्रिये, या प्राणापान वायूंच्या क्रिया आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या देवता, ही कर्माची 5 कारणे आहेत. कर्माला 5 हेतू पण असतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. आणि कर्ता, करण आणि क्रिया या तिन्हींच्या संयोगाने कर्म घडते. ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांचे त्रिगुणात्मक वेगवेगळे भेद स्पष्ट केले आहेत. ज्ञान, कर्म, कर्ता हे सात्विक, राजस, तामस या गुणभेदाने 3 प्रकारचे आहेत. गुणांच्या योगाने निर्माण झालेले बुद्धीचे व धैर्याचे 3 प्रकार आहेत. सुख देखील 3 प्रकारचे आहेत. पृथ्वी व स्वर्ग
येथे देवांमध्ये असा पृथ्वीवर कोणी प्राणी नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांनी मुक्त असेल. फलासहित वर्ण धर्माचा विषय आढळलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कर्मे त्यांच्या त्यांच्या स्वभावजन्य गुणांनी विभागलेली आहेत. आपल्या स्वाभाविक कर्मामध्ये सदैव मग्न असलेल्या पुरुषाला भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. परमेश्वराने आपल्या स्वाभाविक कर्माने पूजन करावे. परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्माने पूजन करावे. आपले स्वाभाविक कर्म त्यागू नये. ज्ञाननिष्ठेचा विषय मांडलेला आहे. ज्याच्या अंतःकरणात आसक्ती नसते, ज्याने इंद्रियांना जिंकले आहे, असा निस्पृह मनुष्य संन्यासाच्या योगाने श्रेष्ठ ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो. सर्वत्र समप्रमाणात भरलेले परब्रह्म त्या ठिकाणी मोक्ष शब्दही नाहीसा होतो. ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्य पावलेला आहे, तो केवळ मीच आहे हे तू जाण. भक्तीसहित निष्काम कर्माचा विषय प्रकट केलेला आहे. ईश्वराशी पारायण झालेला निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे सदैव करीत राहुनी माझ्या कृपेने सनातन अविनाशी असे परमपद प्राप्त करून घेणे. सर्वथा ईश्वराच्या ठिकाणी चित्त ठेवावे. ईश्वराचे स्मरण केले म्हणजे त्याच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. सर्व भावे ईश्वराचे स्मरण करून ईश्वराला शरण द्यावे म्हणजे त्याच्या कृपा प्रसादाने परमशांती व शाश्वत पद प्राप्त होते. तेव्हा मला एकट्याला शरण ये. झालं का? छान ताई, छान. आपल्याकडं ह्या शकुंतला ताई झाल्या, नंतर त्या दोन्ही इतक्या ताई दोन्ही एक्सपर्ट आहेत आणि विवेचन फार छान करतात. मे बी त्यांचं सतत वाचन वगैरे असेल आणि आपण हे नुसतं वाचतो, पण आता पहिल्या वाचनात आपल्या डोक्यावरनच गेले तसं. पण आपण बरोबर प्रयत्न करू आज चांगला बरोबर आहे. प्रयत्नांची परमेश्वर शेवटी. आणि आहे. आपल्याला या ज्ञानेश्वरीत आणि गीतेत आपण काय प्रत्येक ह्याच्यात आपल्याला काही ना काहीतरी योग आहे याच्यात. म्हणजे कर्मयोग, ज्ञान कर्मयोग, संन्यास योग. आपण गीतेत हे पाहिलं त्याच सगळं ह्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात आपल्याला ज्ञानेश्वरीत म्हणजे वाचायला मिळतं. थोडस वाचायला अवघड जातं, पण हळूहळू होईल प्रॅक्टिस. हो आपण जे फार आधी करायला पाहिजे ते आपण आता या वयात करतोय, याच्यात जरा खेद वाटतो. पण ठीक आहे, उशिरा का होईना आपल्याला थोडी हे झाली. आणि याच्या वाचनाने मुख्य म्हणजे मनशांती आपल्याला खूप मिळते. बरोबर खूपच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्या या दिवेकर काय नाही देवकर का ताई पण फारच छान बोलतात. हो हो, त्यांना दोघींना पण अनम्यूट करत आहे. हो करा. मी हा जरा जास्त वेळ घेतला. हो, चालेल ताई, चालेल. चालेल चालेल. अजून काही बोलायचं? नाही ठीक आहे. बर, आता आपल्या त्या जे आपल्याला ते पाठवलंय मी, आपल्याला ज्या हे द्यायचे आहेत पेपर लिहायचे, तर त्याच्या आता अभ्यासाचे मला ते पुस्तक पण मिळालेलं आहे. आता थोडासा अभ्यास करून आपल्या या महिन्याच्या शेवटपर्यंत फॉर्म येणार आहेत ना काहीतरी ते. हो हो, फॉर्मची चिंता नका करू, नाही अभ्यासाला नाही. सुरुवात करायची सगळ्यांनी. कारण हो. हा हा ओके ओके. फॉर्म थँक्यू भरतील मॅडम. ताई. हा, ताई भरणार आहेत फॉर्म, त्याच्यामुळे त्याची चिंताच नाही आपल्याला. आणि जेवढा वेळ नाही आहे आणि तेवढा आपण बघूयात. ज्यांना जेवढं पुस्तक भेटलं त्यांनी तेवढं वाचायला सुरुवात करावी. आणि त्या ज्या विद्याताई काय विद्याताई लवेकर, त्या म्हणजे त्यांचं मी हे ऐकलं पण आहे एकदा, जेव्हा मी आयडियलला हो, त्यांचं होते आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यांचं त्यांचं मार्गदर्शन फार मिळणार चांगलं आहे. मार्गदर्शन हा मी स्वतः पण ऐकलंय त्यांचं एकदा. हा, तर त्यामुळे चांगलंच होईल आपलं जे काय पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. हो हो, ते त्यांची छान सांगतात, अगदी खूपच छान सांगतात त्या. छान. सुचेता, मी बोलू का? सुचेता, हो, बोला बोला ताई. काल मी विद्याताईंना फोन केला होता, तर हा त्यामुळे की तुम्ही 6-7 जणी तुमच्या याच्यातला शोधा की अभ्यास कोण करतं, आणि रोज सकाळी 3 श्लोक आणि संध्याकाळी 3 श्लोक म्हणून अर्थ आणि त्याच्यातले कठीण शब्दांचे अर्थ
असं ऑडिओ करून आपण टाकायचं, म्हणजे ज्यांना पुस्तक नाही मिळालंय त्यांचं हे ऐकून अभ्यास चालू होईल. तर बरोबर. आता आता या शकुंतला त्यांनी वाचलं, तर यांचा गीतेचा अभ्यास आहे का, या टाकतील का 3 श्लोक आणि अर्थ, किंवा तुला कोण माहिती असं कोण कोण आहे? हो, हरकत नाही. तर त्यांनी म्हटलं की म्हणजे तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू केला तर 1 नोव्हेंबरला तुमचे 700 श्लोक होतात. रोज 6 श्लोक पाहिजे. बरोबर बरोबर. आता मी काय इथे शिफ्ट झाली, आता झालंय म्हणजे माझं सगळं काम झालंय आता. तर मी काल काढलं पुस्तक की वाचून चालू करूया, कारण की ज्यांच्याकडे पुस्तक नाही ना त्यांना आता खूप आपण उशीर होतोय मग अभ्यासाला. किती जण बसले त्या परीक्षेला याच्यामधून आपल्या? आता आताचा जो क्लास आहे ना, जवळपास हो बसलेत का? सगळे जण जर बसले असतील तर आपण हो इथे तोच अभ्यास पण करू शकतो समजा. हो, एक श्लोक तास. वाचायचा, अर्थ वाचायचा. ते आणि त्यांनी आपण काय तसंच करू. मग तुम्ही ते 3 वाजताचं जे तुमचं आहे ना, हम्म. तर हो प्रत्येक ते श्लोक आणि अर्थ हा, असं करू, म्हणजे आपला अभ्यासही होईल आणि तो उपक्रमही होईल. अगदी अगदी. म्हणजे हो, करू चातुर्मासाचं जे शकतो आहे करू शकतो. आपलं, आपण हो गीता समजून घेत आहोत आणि ज्ञानेश्वरी हो समजून घेत आहोत. तर हो ज्ञानेश्वरी आणि हो. गीता जवळपास सारखंच आहे. तर आपण आता एकच आहे एकच आहे. 50-50 हो श्लोकांचं घेतलं, म्हणजे 50 ओव्या घेतल्या एका वेळेस. तर हो, हम्म. यापुढे आपण फक्त 3च श्लोक घ्यायचे एका वेळेस. अशा नाही पद्धतीने 6, ते दिवसाला 6 आहे. दिवसाला 6. दिवसाला 6 आहेत. अच्छा. हो, तर ते मग त्याच्यात दोघी दोघींचं हे करायचं. आणि 3चा आपण स्वतः अभ्यास करू. काय? आपण 3 श्लोक घेऊ आणि विवेचन करू त्याच्यावर. हम्म. हो हम्म. हो समजा नाही झाले तर 3चा आपण स्वतः अभ्यास करू. नाही, दोघी दोघी जणी जरी केल्या तर 3-3चं होऊ शकतं ना. हो, कारण की पुस्तकं नाहीये ना कोणाकडे, लोकांकडे मिळतील पुस्तक नाहीये मिळतील. म्हणून नाही, आहे. सगळ्यांनी ऑनलाईन मागवले तर हो, मिळून जातील नाही पण म्हणजे पुस्तकं. आता सध्या पुस्तक मिळेपर्यंत पहिला अध्याय झाला आपला, तरी हा. नाही हरकत नाही ना. ताई, जरी पुस्तक नसेल ना, जर हो, भगवद्गीतेच ज्ञानेश्वरी आहे ना, त्याच्यात ओवीचा अर्थ आहे ना त्या श्लोकांचा. नाही पण साधन संगीत मध्ये वेगळंच आहे ना, ते पुस्तक नाही आणि नाही बाकीचे ताई, पुस्तक. तसाच अर्थ आहे. गीतेच्या श्लोकाचा वेगळे वेगळे अर्थ नाही. त्याने फक्त छान सांगितलं एवढं. हा, तर ते त्यांना ते छान जे सांगितलंय ना, त्यांना ते तसंच उत्तर आहे. प्रत्येक उत्तर भरपूर मोठं लिहायचं आहे, कारण की त्याला 20 मार्क आहे. आणि आता पहा 18 अध्यायातले कठीण शब्द काढायचे, म्हणजे कितीतरी कितीतरी ते कठीण शब्द होणार आहे 700 श्लोकामध्ये. तर जेव्हा श्लोक वाचायचा आपण, तेव्हा श्लोक वाचला की कठीण शब्दांचे अर्थ सांगायचे. म्हणजे अगदी जे सर्वनाम वगैरे ते नाही, त्याच्यातलं आता ते गुडाकेश किंवा वेगळं वेगळं मधुसूदन, तर असे जे आहे त्यांचे अर्थ सांगायचे आणि श्लोकाचा अर्थ सांगून त्याचं डिटेल परत हे करायचं. आपण एक असं सुचिता आपण एक काम ताईचं पण करूयात. नाव आहे. नाही, एक काम दिले करूयात. सुचिता. हा, बोला ताई. माझं पण नाव दिले शकुंतला कोटलवार, पण कोणत्या लिस्ट मध्ये आलं नाहीये. सगळ्यांना मिळणार ताई. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये हा, जेवढे काल जण त्या जॉईन त्या झालेत ना, त्या हम्म. सगळ्यांना फॉर्म भरल्या जाणार त्याची काहीच काळजी करू नका तुम्ही, कारण आमच्याकडे लिस्ट तयार आहे ऑलरेडी. व्हॉट्सअपला सगळेजण जॉईन हो, झालेले त्या आणि विद्याताई म्हणत होत्या या महिन्याच्या शेवटपर्यंत होईल सगळं. हो हो. जरी फॉर्म कोणाचं नाव आलं नाही तरी येणार आहे ते. अगदी अगदी. आता त्याची तरी काळजी करायची गरज नाहीये. सध्या 2 दिवस मी पण बिझी आहे आणि ताई पण बिझी आहेत. खरं सांगायचं तर हो, मी पण हो. उद्यापासून लग्नाला चालली. मी विचारणारच होते की 2 बरं. दिवस कोणी हँडल करू शकेल का मीटिंग म्हणून. कारण आपली ही ज्ञानेश्वरी आता बुधवारपर्यंत, म्हणजे पत आले. चातुर्मास संपत